हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. तो शेतकरी माझा मित्र होता, त्याच्याकडे अनेक कार्यक्रमाला मी गेलो आहे आणि चष्टा मस्करी त्याच्याशी बोलत होतो. मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की मी अशा प्रकारचं वक्तव्य शेतकऱ्यांना संबोधित केलेलं नाही. शेतकरी आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून वादग्रस्त विधान करणाऱ्या कृषी मंत्र्यांकडून अखेर दिलगिरी व्यक्त. न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमात कोकाटेंची दिलगिरी. करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र आणि स्वीकृतीपत्र केलं कोर्टात सादर. करुणा याच पहिल्या पत्नी असल्याचा कागदपत्रांमध्ये उल्लेख, तर पोटगी देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णयही कोर्टाकडून कायम. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आपल्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार होते. मुंडे वाईट नाहीत, मात्र त्यांनी दलाल लोक सांभाळली आहेत. करुणा मुंडेंचे गंभीर आरोप. पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी एसओपी तयार करणार, सर्व चूक रुग्णालयाचीच आहे असं म्हणणं अयोग्य. भिसे कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, दोन्ही अपत्यांचा खर्चही सरकार करणार. माज करणारं रुग्णालय सरकारनं ताब्यात घ्यावं. रुग्णाची प्रकृती नाजूक असतानाही दाखल करून का घेतलं नाही? सरकार जावं विचारणार की नाही? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल. सोलापूरच्या बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमधील 2 शाळकरी मुलींचा मृत्यू. दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा आरोप, तर मृत्यू डेंग्यूची लक्षणं असल्यानं झाल्याचा पालिकेचा दावा. मराठी भाषेबाबतचं आंदोलन थांबवण्याची राज ठाकरेंची मनसैनिकांना सूचना. सामंत यांनी भेट घेतल्यानंतर कायदा हाती घेण्याची इच्छा नाही म्हणत राज ठाकरेंनी मानले मनसैनिकांचे आभार. कलिंगड विक्रीच्या आडून बाळांची विक्री. बदलापुरातील धक्कादायक प्रकार समोर. वनविभागाच्या सतर्कतेनं आरोपीचा पर्दाफाश. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अभय कुरुंदकर दोषी. 11 तारखेला पनवेल सत्र न्यायालय सुनावणार शिक्षा. नाशिकमध्ये अवैध सावकारी प्रकरणात सहकार विभाग आणि पोलिसांच्या धाड सत्र. धक्कादायक बाबी समोर. 8 जणांकडे सापडले अवैध सावकारीचे पुरावे. गुन्हा दाखल.